थंडीच्या मोसमामध्ये ना मटण पायाची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्ही सुद्धा या थंडीच्या मोसमामध्ये ही मटण पायाची रेसिपी एकदा माझ्या पद्धतीने बनवा. तुम्हाला खूप आवडणार आहे अशी ही जबरदस्त मटण पाया. तर इथे मी पहिले 8 पाये कापून घेतलेले होते आणि हे मटणाच्या शॉपमध्ये बघा अशा प्रकारे मी छोटे तुकड्यामध्ये कापून घेतलेले आहेत. त्या 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेतलं. त्यानंतर मी यावरती टाकत आहे थोडंसं मीठ आणि मीठ टाकल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे गव्हाचं पीठ. म्हणजे जे थोडे-थोडे ना बारीक-बारीक केस असतात यावरती, तर पायावरती, तर ते सगळे निघायला पाहिजे आणि एकदम स्वच्छ साफ झाला पाहिजे. म्हणून आपण यावरती थोडंसं हे बघा अशा प्रकारे गव्हाचं पीठ आणि थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकूया, मिक्स करून घेऊया आणि हाताच्या मदतीने एकदम मस्त असं साफ करून घेऊया. म्हणजे जे छोटे-छोटे केस वगैरे असतात ना, तर ते सगळे निघून जातील. हे बघा मी मस्त असं साफ करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल एकदम क्लीन झालेले आहेत आता हे पाये. तर याला मी 3 ते 4 पाण्याने अजून वॉश करून घेणार आहे. तर त्यानंतर हे आपले पाये ना एकदम स्वच्छ होतील आणि त्यानंतर आपण याला कुक करणार आहोत. तर हे बघा 3 ते 4 पाण्याने मी मस्त असं पायाला इथे साफ करून घेतलेलं आहे आणि वॉश करून घेतलेलं आहे आणि आता एकदम हे क्लीन झालेले आहेत आणि अशाच प्रकारे तुम्ही साफ करा म्हणजे जे केस वगैरे असतील ना तर ते सगळे निघून जातील. तर चला झालेले आहे साफ. आता आपण एका कुकरमध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया आणि कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे आणि हे 8 पाय मी यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची 2 चिरलेली, त्याबरोबर यामध्ये टाकूया कांदा. तर इथे मी घेतलेला होता एक मध्यम साईजचा कांदा, तो टाकून घेऊया आपण यामध्ये. रफली चॉप्ड आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया आलं लसणाची पेस्ट 1 टेबलस्पून. गरम मसाल्यामध्ये मी टाकलेले आहे तमालपत्र, काळी मिरी, लवंग, त्याबरोबर सौंफ, जिरे आणि त्याबरोबर दालचिनीचे तुकडे आणि हिरवी वेलची आणि मोठी वेलची म्हणजे मस्त असा टेस्ट येईल. त्यानंतर मीठ टाकून घेऊया आपण यामध्ये चवीनुसार आणि मीठ टाकल्यानंतर इथे मी टाकणार आहे हळद अर्धा चमचा आणि हे सर्व आपण यामध्ये टाकल्यानंतर पाणी टाकणार आहोत. 2 ग्लास इथे मी टाकणार आहे पाणी, कारण जे आहे ना पाय मस्त असे शिजले गेले पाहिजे आणि याला टाइम लागतो शिजायला, म्हणून पाणी मी जास्त टाकलेलं आहे. तर चला मिक्स करून घेऊया आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर आता आपण कुकरचं जे झाकण आहे ना ते लावून घेऊया आणि लावल्यानंतर आपल्या यामध्ये हाय फ्लेम वरती घ्यायचे आहेत 2 शिट्ट्या आणि लो फ्लेम वर घ्यायचे आहेत 5 शिट्ट्या, म्हणजे टोटल 7 शिट्ट्या आपण यामध्ये घेणार आहोत. 2 हाय फ्लेम वरती आणि 5 लो फ्लेम वरती, म्हणजे जे पाय आहे ना ते मस्त असं शिजतील. त्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये इथे मी कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे. 2 कांदे घेतलेले होते मध्यम साईजचे, ज्याला मी गोल्डन फ्राय करून काढून घेणार आहे. आणि हे बघा इथे मी टोटल 7 शिट्टी घेतलेली होती, 2 हाय फ्लेम वरती आणि 5 लो फ्लेम वरती. आणि हे पाया जे आहेत ना ते चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. तर तुम्ही अशाच प्रकारे ह्या पाया सूप सुद्धा सर्व करू शकता. जर तुम्हाला सूप बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा सूपही बनवू शकता. पण आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत. तर कांदा बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी तेलामध्ये एक छोटा कांदा घेतलेला होता मध्यम साईजचा, ज्याला मी ग्राइंड करून घेतलेला होता. तर ग्राइंड केलेला कांदा टाकलेला आहे. ब्राऊन कलर होईपर्यंत कांद्याला आपण इथे परतून घेऊया. आणि हे बघा मस्त असा कांदा आपला परतलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे. तर यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 टीस्पून लाल मिरची पावडर, धणे पावडर टाकूया 1 टीस्पून, गरम मसाला पावडर हाफ टीस्पून, जिरे पावडर हाफ टीस्पून, मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आपण पाया बॉईल करताना मीठ टाकलेलं आहे, तर फक्त मसाल्याच्या हिशोबाने इथे मी मीठ टाकलेलं आहे, कारण तो पूर्ण स्टॉक सुद्धा यामध्ये जाणार आहे. तर जो मीठ आहे ना तो बरोबर होईल. आता पाया मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले होते, ते आपण यामध्ये ग्रेव्ही मध्ये टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया आणि मस्त असं परतून घेऊया 1 मिनिटासाठी, म्हणजे मसाल्यामध्ये मस्त अशी कोट होईल. ही पाया करी तुम्हाला खूप आवडणार आहे, तर नक्की ट्राय करा. तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया मस्त असं. तर हे बघा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत. तर जेव्हा अशा प्रकारे तेल सुटेल ना तेव्हा आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा, जो आपण फ्राय करून घेतलेला होता ना, तो मी ग्राइंड करून घेतला मिक्सर जार मध्ये टाकून. तो कांदा टाकूया आणि 1.5 चमचे आपण यामध्ये टाकूया दही आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया, कारण दही मधनं पण पाणी सुटेल, ते सुद्धा आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. तर चला चांगल्या प्रकारे आपण इथे परतून घेऊया आणि एकदम जबरदस्त अशी पायाची रेसिपी आपली रेडी होणार आहे. तर हे बघा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं, पाणी पूर्णपणे इथे मी ड्राय करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण यामध्ये टाकूया
जो स्टॉक होता ना, तो आपण पायाला बॉईल केला होता ना, तो पूर्ण स्टॉक मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे एक मिक्स द्यायचा आहे आपल्याला इथे. थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण जो ग्रेव्ही खूप थिक होती, एवढी थिक मला नको आहे. तर थोडंसं 1/4 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि बॉईल करून घेतलं. 3 ते 4 मिनिटं बॉईल केल्यानंतर आता मी यामध्ये टाकणार आहे थोडासा हिरवा कांदा, सॉरी हिरवा कांदा नाही, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि त्याबरोबर जुलियन कट केलेलं आलं. तर पहिले आपण टाकूया गरम मसाला थोडा वरून, 1/4 टीस्पून एवढं आहे. जुलियन कट केलेलं आलं, कारण याचा टेस्ट खूप छान येतो. त्याबरोबर 2 हिरवी मिरची मधून चिरलेली आणि मूठभर कोथिंबीर होती, ती कापून घेतलेली आहे, ती टाकून घेऊया. आणि ही जबरदस्त अशी आपली पाया करी झालेली आहे रेडी. तर चला मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट परत आपण इथे शिजवून घेऊया, म्हणजे गरम मसाला, हिरवी मिरची त्याचा मस्त असा छान फ्लेवर येईल. आणि तुम्ही पाहत असाल किती जबरदस्त अशी आपली ही ग्रेव्ही झालेली आहे रेडी. तर इथे मी झाकण झाकून ठेवणार आहे गॅस बंद करून, कारण तर्री वरती यायला पाहिजे म्हणून. 1 मिनिट मी शिजवून घेतलेलं होतं आणि झाकण झाकून मी ठेवलेलं आहे. आणि हे बघा तर्री मस्त अशी वरती आलेली आहे आणि ही जबरदस्त आपली पाया करी झालेली आहे रेडी. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, कारण तुम्हाला खूप आवडणार आहे अशी ही पाया करी मी आज तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. तर चला गरमागरम आता आपण याला काढून घेऊया. आणि हे बघा मस्त गरमागरम मी काढून घेत आहे. आणि हे बघा मस्त अशी ग्रेव्ही. खास कर तुम्ही सर्व करा पावा बरोबर, कारण ह्याचा टेस्ट पावा बरोबर खूप छान येतो. पराठा बरोबर सुद्धा सर्व करू शकता. आणि तुम्हाला आजची ही मटन पाया करीची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या आणि रेसिपी जरूर ट्राय करा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर जरूर सबस्क्राईब सुद्धा करा, कारण अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. आणि तुम्हाला दाखवते हे बघा किती छान हे शिजलेले आहेत, एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि जी ग्रेव्ही आहे ना ती अतिउत्तम, एकदम जबरदस्त.